राष्ट्रवादीमधनं भाजप आणि शिवसेनेत होत असलेल्या आउटगोईंगवर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले आहे। राज्य आणि केंद्र सरकारच्या एजन्सीचा वापर लोकप्रतिनिधींना धमकावण्यासाठी केला जात असल्याचा आरोप पवारांनी केलाय। ते पुण्यामधल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते। काही नेते आणि आमदार साखर कारखाने अडचणीत आल्यानं सत्ताधारी पक्षात जात असल्याचंही पवारांनी म्हटलं। चित्रा वाघ यांच्या पतीचीही सत्ताधारी पक्षाने चौकशी लावली आहे, त्यामुळेच त्यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याचं पवारांनी स्पष्ट केलंय। शिवाय शिवेंद्रराजे, संग्राम जगताप हे राष्ट्रवादीमधनं बाहेर पडणार नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं। लोकसभेला किंवा विधानसभेला काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी होईल असंही पवारांनी यावेळी सांगितलंय। 240 जागांवर आपलं एकमत झालंय असंही त्यांनी नमूद केलं। आज नंतर आणि साधारणतः सगळीकडे सध्या जी एक चर्चा आहे महाराष्ट्रामध्ये की विधानसभेच्या निवडणुका नजरे घ्याव्याच्या नंतर बरंच या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून या पक्षात अशा प्रकारचं चित्र दिसते। त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या मधल्या काही कार्यकर्त्यांच्या बद्दल, काही लोकप्रतिनिधींच्या बद्दल, काही वास्तव, काही गैरवर्दी अशी माहिती सतत येत आहे। निवडणुका तुम्ही पाहिल्यात, मी अनेक वेळा पाहिल्यात। एखाद्या निवडणुकीच्यासाठी राजकीय पक्ष पूर्ण तयारी करतो, याच्यात काही गैरवर्दी नाही। यावेळी पहिल्यांदा एक चित्र पाहतो की या देशामध्ये एक वर्षांनी पक्षांतर बंदीच्या संबंधीचा कायदा झाला। त्या कायद्यानुसार एक विशिष्ट संख्येमध्ये निर्वाचित लोकांनी काही निर्णय घेतला तर त्या पक्षांतराला परवानगी सुद्धा आहे। पण त्या प्रोपोर्शनल नंबर नसेल तर कोणाला पक्षांतर याप्रमाणे करता येत नाही। केलं तर त्यांचं सभासदत्व रद्द होतं। अशा प्रकारची कायदेशीर तरतूद असताना सुद्धा आता या कायदेशीर तरतुदीला विधिमंडळाची आणि संसदेची एक वचने मान्यता असताना आज तो दिल्लीला वळवण्याच्या संबंधीचा काम केला जातो। आणि हे करण्याच्यामध्ये महाराष्ट्रापुरता जर विचार केला तर गमतीची बाब आहे की राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचे एक दोन मंत्री सध्या याच कामाच्यासाठी त्यांनी वाहून घेतलेली दिसते। अनेकांना फोन करतात। एका बाजूनं हे काम आहे, दुसऱ्या बाजूला आमच्याकडे अनेकांच्या तक्रारी आहेत। काही एजन्सीचा वापर केला जातो। उदाहरणार्थ केंद्र सरकारची एन्फोर्समेंटची विंग, त्याच्यानंतर CBI आणि त्याच्यानंतर राज्य सरकारची अँटी करप्शन विंग, अशा या विंग्ज आहेत, हे विभाग आहेत। याचा वापर लोकप्रतिनिधींना धमकवण्यासाठी केला जातो असं या ठिकाणी दिसतं। हा एक मुद्दा आहे। आणि त्याशिवाय राज्य सरकारच्याकडे असलेली किंवा राज्यात असलेली काही संस्था, उदाहरणार्थ महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, अशा संस्थांचा सुद्धा वापर ज्या ठिकाणी लोकप्रतिनिधी एखाद्या सरकारी संस्थेमध्ये आहे आणि ती संस्था आर्थिक अडचणीमध्ये असेल तर त्या संस्थेला अडचणीतून बाहेर काढण्याच्यासाठी या बँकेचा वापर करून त्या अटीवर पक्षांतराचा तिचा पूर्णपणानं वापर केला जातो, हे त्याच्यामध्ये आज आपल्याला दिसते। आता एकच उदाहरण सांगायचं झालं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये एक साखर कारखाना पंढरपूर तालुक्यामध्ये
त्याचे प्रमुख होते कल्याणराव काळे. कल्याणराव काळे हे कालच्या निवडणुकीत 5 वर्षापूर्वीच्या विधानसभेचे काँग्रेसचे उमेदवार होते. माढ्यामधनं काँग्रेसचे उमेदवार होते. त्यांचा कारखाना अडचणीत होता. माझ्याकडे येते असं ते, मी त्यांना मदतही करत असे. पण अवतरफे जाऊन बँकेनं काही मदत करण्याची गरज ते आम्हाला शक्य नव्हतं, नियमात बसत नव्हतं. पण राज्य सरकारने त्यांना 30-35 कोटी रुपये दिले नियम सोडून थकीत असताना, आणि त्यांना अट घातली की तुम्ही पक्षांतर केलं पाहिजे. त्यांनी पक्षांतर केलं, कारण त्यांना ती संस्था टिकवायची होती. याचा अर्थ संस्था अडचणीत असलेल्या संस्था चालकांच्यावर आपण या पद्धतीने दबाव आणून सत्तेचा गैरवापर करून त्याला पक्षांतराला भाग पाडण्याच्या संबंधीचे काम केले जाते. पुणे जिल्ह्यामध्ये भीमा पाटील सरकारी साखर कारखाना आहे. त्या साखर कारखान्याचे प्रमुख हे कालचा कोणता पक्ष आहे, रासपचे आमदार आहेत. आणि त्या कारखान्याला आज पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं जवळपास 600 कोटीची रक्कम थकलेली. NPA नॉन परफॉर्मिंग ॲसेट आहे, आणि NPAला तसं नवीन कर्ज देण्याच्या संबंधीच्या मर्यादा आहेत. पण 2 वर्षाच्या पूर्वी त्यांना 35 कोटी दिले, आणि आता परत त्यांना काही रक्कम देण्याच्या संबंधीचा निर्णय घेतला. अजून प्रत्यक्ष रकमेचं डिस्बर्समेंट झालं हे काही माझ्या माहितीचं नाही, माझ्या माहितीप्रमाणे झालं नसावं. पण तिथं हा दबाव त्यांच्यावर आणण्याच्या बद्दलची काळजी घेतली, आणि त्यांना सांगितलं की लोकसभेची निवडणूक तुम्ही लढवली पाहिजे. आणि मग त्याची इच्छा असो अथवा नसो, त्यांना ती निवडणूक लोकसभेची त्यांच्या कुटुंबियांना लढवावी लागली. म्हणजे उमेदवार त्यांना हवा असेल, तो उमेदवार त्यांना हवा असेल असा मिळत नसेल, तर असा आर्थिक अडचणीत सापडलेला एखादा महत्त्वाच्या सहकारी संस्थेचा लोकप्रतिनिधी त्याच्यावर या पद्धतीनं एक दडपण आणून किंवा जे चौकटीत कायद्याच्या बसत नाही या पद्धतीने मदत करून त्यांना राजकीय दृष्ट्या त्याचा वापर केला जातो हे दिसते. आता आणखीन काही उदाहरणं अलीकडच्या काळामध्ये सगळ्यात महत्वाची उदाहरणं आम्हाला 2 दिसतात, आणि दोन्ही महाराष्ट्राच्या विधानसभेचे सभासद आहेत. एकेकाळी राज्य सरकारमध्ये महत्वाच्या खात्याचे ते मंत्री होते. पहिलं उदाहरण छगन भुजबळांचं. छगन भुजबळांना मध्यंतरी किंवा सगळ्यांना ठाऊक आहे त्याच्या खटला भरला, क्रिमिनल केस आहे, त्यांना तुरुंगात टाकलं अटक करून. त्याचे आरोप काय, मी ते सगळे कागदपत्र बघितले. एका कन्स्ट्रक्शन कंपनीला त्यांनी TDR झोपडपट्टीमध्ये मुंबईच्या जी सरकारची जागा आहे त्या झोपडपट्टीच्या जागेवरचा TDR हा एका कंपनीला देऊ केला, आणि त्याच्या बदल्यामध्ये दिल्लीमध्ये महाराष्ट्र सरकारचा महाराष्ट्र सदन बांधलं. आता मी पार्लमेंटच्या कामामुळे दिल्लीमध्ये असतो. सगळ्या राज्यातले लोक माझ्याकडे येतात, अनेक पक्षांचे लोक येतात, आणि एक नेहमी चर्चा तिथं असते की सगळ्यात उत्तम महाराष्ट्र सदन राज्याचं कोणतं असेल तर ते महाराष्ट्र सदन. आणि ते महाराष्ट्र सदन भुजबळांच्या मार्गदर्शनाच्या खाली त्या ठिकाणी बांधण्यात आलं. मोठं आहे. आता इव्हन भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष त्यांच्या काही महत्वाच्या बैठका सुद्धा महाराष्ट्र सदनमध्ये घेतात. म्हणजे इतकं सगळ्यांना ते आवडतं. प्रधानमंत्री सुद्धा तिथे गेलेले आहेत. आणि म्हणून अशी एक उत्तम वास्तू बांधली जी महाराष्ट्राला भूषण लोकांना उपयोगी पडणारी. आणि त्या वास्तूचं वैशिष्ट्य असं आहे की महाराष्ट्राच्या तिजोरीतून एक नवा पैसा सुद्धा खर्च झालेला नाही. त्या TDR मधनं
हे बांधून द्यायचं काम त्यांच्या सोपवलं होतं. आणि त्या कंपनीला त्या TGR मधून हा महाराष्ट्र शासनाचा एक प्रकल्प, मुंबई शहरामध्ये RTOची आधुनिक बिल्डिंगचा दुसरा प्रकल्प आणि राज्य सरकारचा आणखीन एक गेस्ट हाऊस आहे, त्याला हाय माऊंट म्हणतात, नेपियनसी रोडला, नाही नारायण दाभोळकर रोडला. त्या हाय माऊंट नवीन गेस्ट हाऊस बांधून या तिन्ही गोष्टी त्या TGR मधून बांधून द्यायच्या. आणि या तिन्ही वास्तूंच्यासाठी राज्य सरकारच्या अंदाजपत्रकातून एक नवा पैसा सुद्धा खर्च झालेला नाही. आणि हा निर्णय भुजबळांनी घेतलाच नाही, हा मंत्रिमंडळाचा निर्णय. आणि मंत्रिमंडळाचा निर्णय असून तो राबवल्याच्या नंतर त्या विभागाचा जो मंत्री असेल त्याच्या खटला बसणार, त्याला तुरुंगात टाकणार. हे काय कुठल्या कायद्यात कशात बसतात तशी काही लिगल मॅटर आहे, त्यामुळे मी त्याच्यावर अधिक भाष्य करू इच्छित आहे. दुसरी केस, दुसरे एक आमचे मंत्री होते मागच्या मंत्रिमंडळामध्ये, हसन मुश्रीफ, आणि त्यांना तुम्ही भाजपमध्ये यावं असं एका मंत्री महोदयांच्या कचेरीत सांगण्यात आलं. त्यांनी जरा स्पष्टपणाने काही उत्तर दिल्याच्या नंतर आपण वाचलं असेल किंवा छापलं असेल की ईडीची रेट त्यांच्याकडे फार पडली 2 दिवसापूर्वी. ते चालूच असलेल्या साखर कारखान्यावर पडली, त्यांच्या घरावर पडली, त्यांचे एक नातेवाईक पुण्यामध्ये कुठे असतात त्यांच्याकडे सुद्धा आले. आणि शेवटी त्या सगळ्यातून काही मिळालं नाही असं म्हणून ते हात हलवत फुलत गेले अशी बातमी माझ्या वाचनामध्ये आली. मी त्यांच्याशी बोललो, त्यांनी सांगितलं की हे येऊन गेले, फार बारीक सारीक सगळ्या गोष्टीची तपासणी केली आणि परत गेले. त्यांना काही मिळालं असं वाटत नाही. असो, पण निर्वाचित लोकप्रतिनिधी, एकेकाळचे दोन्ही हे मंत्री, त्यांना राजकीय दृष्ट्या वेगळी भूमिका सातत्यानं मांडतात यासाठी या सगळ्या एजन्सीचा वापर या देशामध्ये यापूर्वी कधी कोणी केला नव्हता. आता आजच्या वृत्तपत्रामध्ये बातमी आहे की आमच्या पक्षामध्ये महिलांच्यामध्ये काम करणाऱ्या आमच्या एक भगिनी होत्या, त्या काल पक्ष सोडून गेले. त्यांचं नाव श्रीमती वाघ. त्या मला 2 दिवसापूर्वी भेटायला आले आणि त्यांनी सांगितलं, जरा गंभीर होत्या, चिंतेत होत्या. मी म्हणजे काही बरं नाही का. त्यांनी सांगितलं, माझ्या पतींच्यावर एक क्रिमिनल केस केलेली आहे आणि त्या काही सरकारी संस्था चालवतात. त्या सरकारी संस्थेवर आता अँटी करप्शनच्याकडे केस करायला 2 प्रकरणं ECBकडे पाठवली. म्हणजे नवऱ्याच्या केसावर मला इतका त्रास आहे, आता ह्या आणखीन 2 केसेस ECBकडे पाठवून हा मला सगळा त्रास होता. आता मला हे सहन करणं अशक्य झालं आणि म्हणून मला तुम्ही बाहेर जायला परवानगी द्या. आता मी मोडून पडण्याच्या स्टेजला आले यासारख्या खटले, वकील आणि या सगळ्या गोष्टीने, आणि म्हणून मला नाईलाजानं असा निर्णय घ्यावा लागतो. आम्ही सांगितलं, आम्ही काही त्याच्यात दुर्दैवानं मदत करू शकत नाही, कारण मॅथ्यू कोर्टाच्या समोर आहे आणि दुसरी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ECBकडे पाठवलेली आहे. हे सगळी उदाहरणं काय सांगतात? ही सगळी उदाहरणं असं सांगतात की सत्तेचा गैरवापर निवडणूक आल्याच्या नंतर कुठल्याही टोकाला करण्याच्या बद्दलची भूमिका आज या ठिकाणी राज्यकर्त्यांनी केलेली दिसते. आणि हे महाराष्ट्रात आता निवडणुका 2-2.5 महिन्यावर आल्यामुळे हे अधिक जोरात आहे. पण हे महाराष्ट्रापुरतं थांबलेले दिसत नाही. कालच आता 2 दिवसापूर्वी कर्नाटकात नवीन सरकार जे मुख्यमंत्री गेले त्यांचा माझ्याशी संपर्क होता. ते मला सांगत होते की साधारणतः काय चाललं. एक तर असं आहे की पक्षांतराच्या कायद्यानुसार 2/3 सभासदांनी पक्षांतर केलं तर ते करता येतं, पण इथं 18 लोक
राष्ट्र आपले ह्याचे जनता दल आणि काँग्रेस JDU आणि काँग्रेस यांची ते तुथार बेजाची नव्हती, पण त्यातले काही लोक बाहेर काढले, त्याला मुंबईत आणून ठेवलं. ते अनेक दिवस मुंबईत होते, सगळ्यांना ठाऊक होतं. त्यांना भेटायला कर्नाटकातले एक मंत्री आल्याच्या नंतर त्यांना अटक केली. म्हणजे कायद्याचं राज्य आहे का काय याच्याबद्दलची शंका होती. त्या मंत्र्याला असं करण्याचं कारण काही लोक म्हणतील त्यांचं त्या हॉटेलमध्ये बुकिंग होतं. हॉटेलमध्ये बुकिंग केल्याच्या नंतर एखादी व्यक्ती त्या हॉटेलमध्ये येत असेल, तुम्ही आता यायचं नाही, या लोकांची तुमच्याबद्दलची तक्रार आहे, तुमच्या येण्याला त्यांच्या जीवाला धोका आहे असं सांगून त्यांना त्या ठिकाणी आढळलं. त्यांनी सांगितलं माझं बुकिंग कमी येणार. शेवटी त्यांना अटक केली आणि पोलीस व्हॅनमधनं नेल्यानंतर कधी संध्याकाळी सोडून दिलं असेल. पण एक लोकप्रतिनिधी, सरकारचा प्रतिनिधी आपल्या सहकार्यांना ज्यांना डांबून ठेवलं असं काय त्याला म्हणून आला, तर त्याच्यावर या पद्धतीची वागणूक केली आणि त्या लोकांना शेवटी तिथं जाऊनच दिली नाही. आणि मग आता भरवत नाही म्हणून त्या ठिकाणी नवीन मुख्यमंत्री आज त्या ठिकाणी सत्तेवर आलेले आहे. आता बघूया ते सरकार काय, किती, कशा पद्धतीची काय. पण असा काही ते सत्तेचा गैरवापर इतका टोकाचा झालेला पाहिजे नाही. आता हा ट्रेंड दिसतो सगळा, कारण हे कर्नाटकामध्ये झालं. आता त्याच्यानंतर मध्य प्रदेशमध्ये सुरू. मध्य प्रदेशमध्ये असाच प्रयत्न केला. तिथल्या एका भाजपच्या आमदारांनी सभागृहात सांगितलं की मला सांगितलं तर 24 तासाच्या आत मी सरकार फोडून दाखवतो. 24 तासाच्या सरकार फोडून दाखवतो अशा प्रकारची धमकी सदनामध्ये दिली जाते. त्याचा सत्तेचा गैरवापर करून आम्ही आणखी काही असे उद्योग करू शकतो, त्यांनी सरकार फोडू शकतो. एक राज्य सरकार अस्थिर करण्याच्या संबंधीचं काम जसं कर्नाटकामध्ये केलं तसं याही ठिकाणी करण्याचा प्रयत्न चालू झालेला आहे. आणि याचबरोबर राजस्थानमध्ये ते सरकार तिथं काँग्रेसचं अस्थिर करण्याच्या बद्दलची पावलं टाकलेली ही त्या ठिकाणी दिसते. आता हे सगळं काय चित्र दिसतंय. एका बाजूनं देशामध्ये स्थिर सरकार असलं पाहिजे, विविध राजकीय विचारावर सुद्धा मी सन्मान करतो लोकांच्या निर्णयाला, या प्रकारची भाष्य सत्ताधारी पक्षातून सातत्यानं केलेली आम्ही दिल्लीमध्ये संसदेमध्ये पाहतो. आणि दुसऱ्या बाजूने त्यांच्या मनाविरुद्ध जिथं जनतेने निर्णय घेतला अशी जी राज्य आहेत ती राज्य अस्थिर कशी करता येईल त्या प्रकारची पावलं टाकली जात आहेत. आणि म्हणून हा लोकशाहीला, संसदीय लोकशाहीला एक प्रकारचा मोठा आघात हा करण्याच्या बद्दलची नीती आजची राज्यकर्त्यांची दिसते. ठीक आहे, या सगळ्या गोष्टीला लोकशाहीच्या पद्धतीने उत्तर द्यावं लागेल. सुदैवानं निवडणुका जवळ आहेत. त्या निवडणुका जवळ असल्यामुळं या सगळ्याच्या बद्दलची भूमिका जनतेच्या समोर मांडण्याची संधी आम्हाला आहे आणि त्याची आम्ही काळजी निश्चितपणाने घेऊ. महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या सदस्यांच्या संबंधी आता मी काही सगळ्यांशी कॉन्टॅक्ट केला नाही, पण तुमच्याकडूनच काही नावं छापलेली असतात. तसं कालच माझ्याकडे शिवेंद्रराजे आले होते, तर देशताच माझ्याकडे बसले. तेच काही त्यांचे प्रश्न होते आणि ते मला हेच सांगण्यासाठी आले होते की पक्षाच्या चौकटीच्या बाहेर मी नाही. आता सकाळी निघताना मला आपल्या श्रीगंधेच्या आमदारचं काय राहू जगतात त्यांचा फोन आला होता किंवा माझ्याबद्दल त्या वाचायच्यात मी नगरला प्रेसला सांगितलेलं आहे. माझी भूमिका पक्षाच्या बरोबर कुठेही वेगळी नाही. त्याच्यावर विधानसभेचे सदस्य तुमच्या नगरचे संग्राम जगताप त्याचा या सकाळी येण्याच्या पूर्वी मला फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं की तुमची प्रेस आहे. तर त्यांना कोणते सांगितलं तर प्रेसमध्ये तुम्ही हे सांगा की मी पक्षामध्येच आहे, माझ्याबद्दलचा हा गैरप्रचार केला जातो. त्यामुळे हेही खरं आहे की
स्पिकर यांनी वेगळा निर्णय घेतल्याच्या संबंधीची भूमिका आम्हाला कळवली गेली आणि त्यांनी त्यांचं निवेदन छापून आलेलं आहे की सत्ताधारी पक्षाच्या बाहेर आल्याच्यामुळं विकासाच्या दृष्टीनं मतदारसंघाला न्याय देता येते त्यासाठी हा निर्णय घेतला. माझ्याबद्दलच्या सद्भावना व्यक्त केलं, मी त्यांचा आभार आहे, पण हा निर्णय घेतला म्हणून सांगितलं. ठीक आहे, मला एकच गोष्टीची आठवण झाली की 5 वर्ष ते विरोधी पक्षाचे नेते होते तेव्हा मी सत्तेत नव्हतो, पण त्या काळात काही त्यांना हा त्रास कधी विकासाच्या बाबतीत आला नाही. कदाचित या सरकारच्या काळामध्ये वेगळी भूमिका घेतल्यामुळे आला असेल, त्यामुळे कदाचित त्यांनी हा निर्णय घेतला असेल. त्याचं मला काही अधिक भाष्य करायचं कारण नाही, पण हे चित्र महाराष्ट्रामध्ये कधी नव्हतं. या पद्धतीने सत्तेचे वापर कधी महाराष्ट्रामध्ये कधी केले गेले नव्हते. एवढंच आज, आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा आम्ही तर निषेध तर करतोच, पण या सगळ्या गोष्टीला तोंड देण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. आणि महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये जिद्दीनं या परिस्थितीला तोंड देण्याची उर्मी आहे. मला अखंड माझा फोन चालू आहे, ठिकठिकाणी जिल्ह्यातनं कार्यकर्ते करत आहेत आणि एक नव्या पिढीतल्या कार्यकर्त्यांना या परिस्थितीला तोंड देण्याच्यासाठी त्यांच्यात उत्साह आहे. आणि ही गोष्ट आहे की आज काही तुम्ही लोकांनी छापलंय. माझ्या पुढचा विचार केला तर मला हे काही नवीन नाही. याच्यापूर्वी 2-3 वेळा अशी परिस्थिती मी बघितलेली आहे. एकेकाळी 70 आमदार असताना 6 वर आलो. 70चा विधानसभेतला विरोधी पक्षाचा नेता मी होतो, तो 6चा नेता झालो. तेही मी बघितलेले, पण त्याच्यानंतर जे जे गेले ते सगळे पराभूत झाले आणि पुन्हा मी त्या ठिकाणी काही 60-70 लोक निवडून आणले. असं एकदा नाही 2दा झालं. त्यामुळं अशी परिस्थिती होते. त्यावेळेला नव्या पिढीला घेऊन पुन्हा एकदा पक्षाची उभारणी कशी येईल आणि उभारणी कशी करता येईल याची कामगिरी आम्ही सगळेजण मिळून करतो. आणि मला असं वाटतं की त्या सवल कार्यक्रमाची सुरुवात आमच्या लोकांनी आता केली. ते सगळे जिल्ह्यामध्ये आज आमचे नेते गेले 2-3 दिवस मुलाखती घेणं वगैरे वगैरे कामाच्या प्रक्रियेमध्ये आहेत आणि अधिक आता डायरेक्ट मासेसमध्ये सुद्धा जाण्याचा कार्यक्रम आमचे अध्यक्ष जयंत चौकाचे आज उद्या जाहीर करतील. चला आता पटकन विचारा पुढे कार्यक्रम आहे. दिलीप सोपल आणि बबनदादा शिंदे हे पक्षांतर करतात अशी चर्चा आहे. असं चर्चा आहे. फार दिलीप सोपल काल माझ्याबरोबर होते कार्यक्रमात, कदाचित तुम्ही कोणी पाहिलं का? दिलीप सोपलच होते ना. आणि बबनदादा मला भेटायला यायचा, त्यांचा फोन होता. साहेब, आपण म्हणालात सगळेच ईडीचे जे आहेत, म्हणजे आपल्याकडे आतापर्यंत सहकार वगैरे या क्षेत्रातलेच सगळे उमेदवार दिसत आहेत की जे आता चालू आहे आपल्याकडे किंवा काँग्रेसचे. तर नवीन पिढी, एक तरुण जे होतकरू आहेत वगैरे, यांना मोठ्या प्रमाणावर संधी मिळेल का? म्हणजे पुढे जाऊन कुणाला असं त्यांना ओढणं, दबाव टाकणं असे काही? आमच्या दबावाला बिलकुल घाबरत नाही, त्याला इतकी घाबरत नाही. आम्ही महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणुका करतो. जागेच्या वाटपाच्या संबंधीची चर्चा करण्याच्यासाठी दोन्ही पक्षाचे प्रमुख लोक बसत. मी त्याच्यात नाही. आमचे राज्याचे अध्यक्ष मला वाटतं तुम्ही आता दिलीप पवार, आणखीन काही सिनियर सहकारी आणि काँग्रेस सहकारी सुद्धा आहे. जवळपास 100-125 जागा प्रत्येकाच्या लढवायच्या. याच्यात एक वाक्यता झालेली, म्हणजे जवळपास 288 240 जागेच्या संबंधीचे अंडरस्टँडिंग आहे. आणि आता झालेल्या ज्या जागा 48 आहेत त्याच्यामध्ये हे दोन्ही पक्षाचे नेते अन्य पक्षांशी बोलत आहेत किंवा बोलणार आहेत. त्याच्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी आहे, त्याच्यामध्ये
शेतकरी कामगार पक्ष आहे, त्याच्यामध्ये पवारांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पक्ष आहे. असे जे वेगवेगळे घटक आहेत, सेक्युलर आणि या सगळ्यांच्या विचाराला सहभागी देणारे, साथ देणारे, त्यांच्याशी निगोसिएशन चालू आहे. आणि मला असं वाटतं ते एक 8-10 दिवसात संपवून प्रत्यक्षपणानं उमेदवारांची नावं मतदारसंघाची सुद्धा ही जाहीर करून त्याचे निर्णय घेऊन कामाला सुरुवात. मनसेच्या संदर्भामध्ये बाळासाहेब थोरात असं म्हणते की मनसेला सोबत घेण्यासंदर्भातला निर्णय पक्षांच्या पातळीवर आमचा झालेला नाही, म्हणजे काँग्रेसच्या पातळीवर. तर नेमकं काय धोरण आहे मनसे संदर्भात? पण त्याचा निर्णय झालेला नाही. मला मनसेचे नेते येऊन दिल्लीमध्ये भेटले होते, मुंबईमध्ये, आणि त्यांची काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी भेट झाली. इतरांची काही भेट झाली. त्या बैठकीच्या संबंधीचं वृत्त मला सांगितलं. त्याचा थोडासा अधिक आग्रह एका गोष्टीचा आहे की आता जे मशीन, ईव्हीएमचं जे मशीन आहे, त्या संबंधी त्यांच्या तीव्र भावना आहेत आणि त्या बाबतीत काहीतरी निर्णय घ्यावा असा पहिल्यांदा त्यांचा. खरं सांगायचं म्हणजे त्यांचं म्हणणं इलेक्शनला बहिष्कार टाका, की ते काय फारसा आम्हाला लोकांना मान्य होत. मी इतर पक्षांची सुद्धा दिल्लीमध्ये बोललो. सगळ्यांची त्याबद्दलची नाराजी आहे, तीव्रता आहे. कोर्टात सुद्धा आता मॅसेज गेलेले आहेत. पण एकदम बायकॉट टाका या गोष्टीच्यासाठी कुणी अद्याप निर्णयापर्यंत आलं नाही. उद्या 9 ऑगस्टला क्रांती दिनाला या प्रश्नावर एक महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये एक जनजागृती करावी असं चर्चेला केलं, काही कार्यक्रम आखलेले. तर त्याचा आग्रह हा मनसेच्या नेत्यांचा अधिक आहे आणि त्यामुळं प्रत्यक्षपणानं जागेच्या बाबतीत त्यांनी आमच्याशी चर्चा केलेली नाही. भारतीय जनता पक्षावर आता तुम्हाला ज्या ताकदीने लढायचं आहे, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणताय की नव्या पिढीला घेऊन आम्ही आता धोरणात करू, पण त्यावेळेला काँग्रेसची तेवढी साथ असणं अपेक्षित आहे. काय चुकतंय काँग्रेसचं असताना? मला काय वाटतं, काँग्रेसमध्ये आता बाळासाहेब थोरातांच्या ही जबाबदारी दिली. बाळासाहेब त्यामुळे दोन्ही पक्षांच्यात अधिक सामंजस्य राहील आणि अधिक एका विचारांचे काम करतील याची मला खात्री. पण अशाच परिस्थितीमध्ये तुमच्याच पक्षाच्या नेत्यांकडून अशी वक्तव्य केली जातात की आमची बार्गेनिंग पॉवर वाढली, आमची ताकद वाढली, काँग्रेसचा एकच खासदार आलेला आहे. तर ज्या वेळेला तुम्ही म्हणताय की एकीकडे म्हणजे मला माहिती नाही, माझ्या काही वाचनात आलं नाही. पण ज्या अर्थी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पहिल्या बैठकीमध्ये दोघांचे 100 जागा लढवायचे ठरलं आणि त्याच्यानंतर इक्वल जागेचं ठरलं. याचा अर्थ कुणाची संख्या ताकद वाढली वगैरे अशी काही चर्चा झालेली दिसत नाही आखाड्यावरनं. आणि कुणी बोललं असेल तर मी त्याच्याशी सहमत नाही. लहान पक्ष असला तर स्वाभिमानी शेतकरी लहान पक्ष आहे, पण त्या पक्षाचं एक महत्व आहे. काही भागामध्ये काही विचार आहे आणि त्या विचाराला पाठिंबा देणारा वर्ग आहे. त्यामुळे त्यांचे सदस्य किती आहेत याच्यावर आम्ही त्यांचं मोल करत नाही. काल बाळासाहेब थोरात बोलताना म्हटलेले की वंचित आघाडीमुळे लोकसभेला आमच्या 9 जागांवर परिणाम झाला, विधानसभेला काही असा परिणाम होऊ शकतो का आणि वंचितला सोबत घेणार आहे का? अशी काही चर्चा अद्याप काही झालेली नाही. पण मला एक तर मी या स्वतः चर्चेत कुठे नसतो, आमची सहकारी असते. मी फक्त माझ्या वाचनामध्ये एकच आलं की सांगलीवरला एकूण स्टेटमेंट वाचलं. वंचित त्यांना तो स्टेटमेंट करायचा अधिकार आहे की आम्ही सगळ्या जागा लढवत आहोत. तर ह्याचं काय वस्तुस्थिती वगैरे मला माहिती नाही. ज्या वेळेला आघाडीचा विचार करतो त्यावेळेला मला जर आघाडीचा विचार राष्ट्रवादीचा करायचा असेल तर मी असं नाही म्हणणार मी सगळ्या जागा लढवणार. इतरांच्यासाठी सुद्धा काही जागा खेळण्याचा निकाल हा आम्हाला घ्यावा लागेल. सर, क्या जो जांच एजेंसियों का इस्तेमाल किया गया है, आपने कहा कि महाराष्ट्र के साथ बाकी राज्यों में भी इस तरह का इस्तेमाल हो रहा है और जो पार्टी छोड़ रहे हैं उसके पीछे दबाव है, डर है या स्वार्थ भी है? कहा जो महाराष्ट्र के साथ बाकी राज्यों में भी एजेंसियों का इस्तेमाल हो रहा है? वहाँ कोई ज्यादा नहीं होगा, एजेंसी का इस्तेमाल हो रहा है. इसका असर है पार्लियामेंट में जो नॉन बीजेपी नॉन शिवसेना के जो लोग हमें मिलते हैं
वो बताते हैं कि उनके राज्य में XYZ के ऊपर इस तरह से दबाव आ गया, इस तरह से उनको फिर से अरेस्ट किया गया। मगर ये ज्यादा जिन राज्यों में चुनाव है वहाँ ज्यादा ध्यान है अभी। सर, मोहिते पिचड 2019ला पक्ष सोडून गेले. राष्ट्रवादी 20व्या वर्षात एक पिढी राष्ट्रवादीची घडली, तर पिढी बदलण्याला उशीर झाला असं वाटतं का आपल्या राष्ट्रवादीच्या नेते? पिढी काय चालूच असते, कंटिन्युअस प्रोसेस आहे. ते म्हणजे आता काँग्रेस 1845 साली स्थापन झाली आणि तेव्हापासूनचा हिशोब कधी करायचा नसतो. आजचा काय आणि त्याच्या परिस्थितीत हे एक असा पिढी बदलायच्या कमी निवडणूक झालं नाही याचा अर्थ काय? आता मला तुम्ही एवढं मान्य करायला बहुतेक मी निवडून आलो असतो, निवडणुकीला घाबरून मी थांबलो असं काही बहुतेक तुम्ही मान्य करणार नाही. पण एक आपण थांबलं पाहिजे, नव्या पिढीला पुढे संधी दिली पाहिजे, हा त्याचा भाग आहे. आणि सर, हे तुम्ही आता एजन्सीचं जे काही सगळं सांगितलं, तर राज्यात कधी नव्हतं असं सुडाचं राजकारण सुरू झालं. असं आहे की याचा अर्थ काय, दबाव सूर या सगळ्या गोष्टी खचली बसणार. राज्यातल्या विधानसभा निवडणुका मतपत्रिकांवर घ्याव्यात अशी मागणी केली जाते, तर महाराष्ट्रातले सगळे पक्ष मिळून निवडणूक आयोगाकडे जाणार काय या संदर्भात? असं आम्ही हे केंद्रातच केले. सेंट्रलच्या इलेक्शन कमिशन मध्ये एक आम्ही पत्र केलं. त्या पत्रावर काँग्रेसचे त्यावेळीचे अध्यक्ष राहुल गांधींची सही आहे, त्याच्यावर माझी सही आहे, त्याच्यामध्ये ममता बॅनर्जींची सही आहे, त्याच्यामध्ये पंजाबच्या मुख्यमंत्र्यांची सही, काल जे कर्नाटकात मुख्यमंत्री गेले त्यांची त्याच्यामध्ये सही आहे, चंद्रबाबू नायडूंची त्याच्यावर सही आहे. अशा सगळ्यांच्या सहीनं आम्ही इलेक्शन आयोगाकडे एक आमचं शिष्टमंडळ गेलं आणि त्यांच्याकडं आम्ही ही मागणी केली. पण त्याला काही संमती मिळालेली नाही आणि म्हणून आता आम्ही कोर्टात सुद्धा गेलेलो. राज्यात बाष्कळाची परिस्थिती असताना मुख्यमंत्री शेतकऱ्यांकडे लक्ष न देता प्रचारासाठी फिरत आहेत, यात्रा काढत आहेत. आणि दुसरं, शिवसेनेने पीक विम्याच्या संदर्भात जे आंदोलन केलं तर त्याच्या संदर्भात ती नेमकी भूमिका आपल्याला काय वाटते? त्याच्यामध्ये एक आहे की असा मुख्यमंत्र्यांनी प्रचारासाठी पावलं टाकली, तुम्ही काही दोष देणार ना, त्या राजकीय पक्षाची चूक म्हणजे मी करतोय, माझ्या ती टीका होऊ शकते. पण दुष्काळासाठी जी खबरदारी घेतली पाहिजे ती खबरदारी घेतली गेली नाही. याच्याबद्दलची तीव्रता नाराजीची ही शिवसेनेला सुद्धा लक्षात आली, म्हणून त्यांनी त्या पीक विमाचा प्रश्न हातात घेतला. म्हणजे आजच्या राज्यकर्त्यांना किंवा राज्याच्या प्रमुखांना या प्रश्नाचं गांभीर्य फारसं समजलेलं नाही, अशी तक्रार लोकांची जी आहे त्याला शिवसेनेच्या आंदोलनाला पुष्टी मिळते. आम्ही ते सगळे विरोधक सांगतो, पण आता या 2-3 दिवसात थोडं पावसाचं चित्र बदलतंय. पण मी मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्याशी बोललो, आपल्याकडे सोलापूर आणि त्या भागातल्या जिल्ह्याशी बोललो, अजूनही तिथं पाऊस नाहीये. पण ट्रेन मात्र आता या 2-3 दिवसात अनुकूल दिसतोय, तो असाच राहावा अशी अपेक्षा. सर, महाराष्ट्र विधानसभा इलेक्शन के पहले लोकसभा के वक्त जैसे बोला गया था कि छोटी छोटी पार्टियों को साथ लिया जाएगा, तो क्या विधानसभा इलेक्शन के लिए भी कांग्रेस और राष्ट्रवादी इसके लिए सहमति रख रहे हैं? नहीं, कांग्रेस और राष्ट्रपति में सहमति तो हो गई है, थोड़ी बहुत कुछ सीटों की बात बाकी है, वो भी बाकी है इसलिए क्योंकि अन्य पॉलिटिकल पार्टी जो छोटी है मगर इम्पोर्टेंट है, इनके साथ भी बहस करना चाहिए, इनके साथ भी बातचीत होनी चाहिए. इस पर सहमति ये दोनों पार्टी में हुई है और वो प्रक्रिया शुरू हुई है. हम उनको नजरअंदाज करना नहीं चाहते. सर, कर्नाटक के बाद जिस तरीके की सिचुएशन मध्य प्रदेश और राजस्थान में हो रही है, तो क्या कुछ इस्तेमाल किया जा रहा है सेंट्रल गवर्नमेंट का प्रेशर? या सीधी बात है ना, ये बिल्कुल हुकूमत की गैर इस्तेमाल करना, यही कर्नाटक में दिखाई दिया, यही राजस्थान में दिखाई दिया, यही मध्य प्रदेश में दिखा रहा है. काल हर्षवर्धन पाटील बोलले लोकसभेने आघाडीचा धर्म पाळला बारामती इलेक्शन मध्ये, आता विधानसभेलाही आघाडीचा धर्म पाळावा राष्ट्रवादीने अशी माझी अपेक्षा आहे. अशी साहजिकच आहे, की नाही काँग्रेसला आघाडीचा धर्म पाळायचा आहे.
त्याच्याबद्दल काही वाद नाही. इंद्रापूरची जागा यावेळी तरी सुटणार की नाही? कारण मला माहिती नाही हे काय आघाडी चालली नाही. कुठची जागा सुटणार आणि काय सुटणार हे दोन्ही राज्याचे नेते बसून ठरवतील. पण साधारण पक्षामध्ये जी चर्चा झाली त्याच्यामध्ये मी आता इंदापूर असं माझ्या पुढे नाहीये, पण ज्यांच्या ज्या जागा निर्वाचित झालेल्या त्या त्यांच्याकडे राहाव्यात असं एक सूत्र स्टेटस को. यावेळेस फॉर्म्युला तोच राहणार जे निवडून जिंकून आलेले आमदार आहेत तेच जागा वाटपाचं सूत्र राहील असं सूत्र साधारणतः ज्यावेळेला अलायन्स असतं त्यावेळेला पाहिलं जातं. त्याच्यामध्ये कुठे एका दुसरा बदल दोघांचा ऍग्रीड असेल तर त्या संबंधीचा विचार केला जातो. पण जी जागा ज्या पक्षाने जिंकलेली आहे ती त्या पक्षाकडे ठेवण्याचा संकेत या वाटाघाटीत नेहमी असतो. संग्राम संदर्भात एक ऑडिओ क्लिप अण्णांनी आता आम्हाला ऐकवली. नेमकं खरंच काय धमकावलं एकदा अण्णा ते सांगू शकाल का? ऑडिओ क्लिपमध्ये ऑडिओ क्लिपचा काहीतरी विषय आहे. नाही ते बोलणं झालं माझं. साहेबांनी सांगितलं ना की ते आपल्या बरोबर आहेत म्हणून. ठीक आहे ना. साहेब 5 वर्षापूर्वी आपण दिलेला पाठिंबा निवडणुकीचे निकाल जाहीर होत असताना आणि 5 वर्षानंतर त्याचं असेसमेंट त्या निर्णयाचं तुम्ही कसं करता? असं काही निवडणुकीला सामोरं जाताना प्रश्न असतात. परिस्थिती कमी जास्त असते, उमेदवार कमी जास्त असतात, पक्षाच्या भूमिकेचे बदल होत असतात. या परिस्थितीला समर्थपणाने तोंड द्यायचं असतं. सचिन नायर तुम्हाला भेटले होते सर सोडण्या अगोदर, कारण सचिन आहे सोडून जाताना असं म्हटलं की मी प्रयत्न केला साहेबांना भेटण्याचा, भेटलोही. भेटले ना त्याच्यातून काय वाटत ते भेटले होते आणि त्यांनी मला सांगितलं की त्यांचा जो मतदारसंघ आहे वरळीचा जिथं ते मागच्या वेळी पराभूत झाले त्या ठिकाणी मला निवडून येणं अशक्य आहे. तर त्या ठिकाणी ठाकरेंचे चिरंजीव उभे राहतात असं कळतंय म्हणजे, आणि त्यावर त्या संघर्षात मी जाऊ इच्छितो. पवारसाहेब, भाजपकडनं जे इतर पक्षातले नेते एवढ्या मोठ्या प्रमाणात घेतले जात आहेत त्यावरून असं वाटतंय का की ते वेगळी स्वतंत्र निवडणूक लढवतील शिवसेनेला सोडून? काय मला माहिती नाही त्यांचं धोरण काय. सर आरटीआई एक्ट अमेंडमेंट के बारे में क्या है? आरटीआई एक्ट में जो अमेंडमेंट किया जा रहा है, नहीं आरटीआई तो हमने जो कानून हम लोगों ने बनाया था वहां तक हमें मंजूरी है. इसमें जो सुधार किया है इससे आरटीआई की प्रोविजन वीक करने की जो तैयारी इसमें है इसके खिलाफ है हम, बाकी नहीं. थैंक यू.